ओबीसीचे नेते लक्ष्मण हाके आता आपल्या बरोबर आहेत. 2 दिवसापूर्वी संतोष देशमुख हत्याकांडातील याचा फोटो देखील व्हायरल झालेले आहेत. त्यांना संपूर्ण महाराष्ट्र हाळलेला आहे. तुम्ही त्याच कराडाची त्या खरं तर बाजू घेतली, सुरुवातीला समर्थन केलं होतं. आज हे फोटो बघितल्यावर काय वाटतं? कराडांची मी बाजू घेतलेली नव्हती. मी फक्त एवढंच बोललो होतो, एकाच सभेमध्ये बोललो होतो की ज्यावेळी वंजारी समाजाला, ज्यावेळी त्याचा बिंदू नियमावली काढून, रोस्टर काढून अधिकाऱ्यांना आणि त्या आरोपींची आडनावं वाचून अंजली दमानिया आणि सुरेश धस यांनी ज्यावेळी त्या समाजाला क्रिमिनलाइज्ड ठरवण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी लक्ष्मण हाके की माझ्या ओबीसी मधली एक जात आहे आणि ओबीसी मधल्या समाजाला कोण, आणि त्यावेळी माझं वाक्य, सगळी माझी वाक्य, सगळे फुटेज काढू शकता की आरोपीला कधीही जात, धर्म, पंथ असू शकत नाही. तुम्ही एखाद्या कम्युनिटीला क्रिमिनलाइज्ड ठरवू नका, असं माझी भूमिका होती. आणि ती भूमिका ज्या दिवशी दसानी आणि दमानी यांनी मागे घेतली त्या दिवसापासून लक्ष्मण हाकेंनी ना कधी आरोपीच्या समर्थनार्थ स्टेटमेंट दिलं, ना कधी कुठल्या मोर्चामध्ये, कुठल्या मीटिंगमध्ये गेले. प्रश्न फक्त एक होता की एखाद्या समाजाला तुम्ही क्रिमिनलाइज्ड ठरवू नका. पण कालचे जे फोटो बघितले, हे फोटो बघितल्यानंतर सार्वजनिक जीवनात काम करणारा कुठलाही माणूस, मग आरोपीचा भाऊ, आई, बहीण कोण जरी असलं तरी तो कोणीही अशा कृत्याचं समर्थन करणार नाही. जेवढी कठोरातली कठोर शिक्षा त्या आरोपींना व्हायला पाहिजे ती झाली पाहिजे, असं म्हणणारा मी कार्यकर्ता. आता धनंजय मुंडेंचा देखील राजीनामा झालेला आहे. परत आज जयकुमार गोरेंचं देखील प्रकरण हाऊसमध्ये आलेलं आहे. एकंदरीत कुठेतरी ओबीसीच्या नेत्यांना टार्गेट केलं जातं असं वाटतंय? नाही, जयकुमार गोरेंच्या प्रकरणात माझ्या माहितीप्रमाणे न्यायालयासमोर ही बाब होती, न्यायालयासमोर माफी मागितलेली आहे, सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत, ही माझी माहिती आहे. मग तीच माहिती जर परत येत असेल तर मला वाटतंय न्यायालयापेक्षा इथं कोण मोठं नाहीये. मग तेच प्रकरण पुढे येत असेल तर मग त्यांचं पॉलिटिकल टार्गेट होतंय का हे पण बघितलं पाहिजे. त्यामुळं पॉलिटिकली जर त्यांना टार्गेट होत असेल तर ह्या गोष्टी इथून पुढच्या कालावधीमध्ये आजच्या मीडियाच्या जमान्यामध्ये होत राहणार आहेत. त्यामुळे सार्वजनिक जीवनातला आमदार असो, मंत्री असो, खासदार असो, कोण असो, त्यांनी आपलं कॅरेक्टर हे धुतल्या तांदळाप्रमाणे ठेवणं आवश्यक आहे. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर देखील आता खरं तर विरोधकांनी आवाज उठवलेला आहे की नैतिकतेच्या जोरामध्ये त्यांनी आजारी पडण्याचं कारण दाखवलेलं आहे. कसं बघताय? नाही, हे बघा, माझं म्हणणं असं आहे, जे कोणी आरोपी असतील, ज्यांची कुणाची इन्व्हॉल्वमेंट असेल आणि ते जर प्रशासनातल्या माणसांना माहिती असेल, विरोधी पक्षातल्या लोकांना माहिती असेल, तर त्यांच्यावरती कारवाई करणं, त्यांची मागणी करणं, ह्या सगळ्या गोष्टी आपल्या लोकशाही प्रक्रियेमधल्या स्वागत आहेत, प्रश्नच नाही. पण एखादा माणूस सापडतोय म्हणून त्याला टार्गेट करणं, एखादा बळीचा बकरा मोठा गावतोय म्हणून त्याला टार्गेट करणं, हे असं काही होत असेल, राजकीय त्याला त्याचं करिअर बर्बाद करणं, असं काही होत असेल तर मला वाटतं हे चुकीचं आहे. तर मुंडेंचे सगळे समर्थक आहेत, कराड असेल, ती चाटे असतील, त्यामुळे आता मुंडेंवरती गुन्हा दाखल व्हावा 302 खाली, अशी मागणी देखील जरांगेंसह विरोधकांनी केलेली. नाही, जरांगे फक्त स्वजातीय बघतात. याच वाल्मिक कराडावर भाषण करणारे जयंत पाटील पण आहेत. हीच माझी भूमिका कायम आहे. याच राष्ट्रवादीचा एक बिनीचा कार्यकर्ता, एक महत्वाचा कार्यकर्ता म्हणून हेच वाल्मिक कराड होते. मग ते सुप्रिया सुळे असतील, रोहित पवार असतील, शरदचंद्रजी पवार असतील, सगळ्यांचा एक महत्वपूर्ण कार्यकर्ता, हाताच्या बोटावर मोजणारा कार्यकर्ता बीड जिल्ह्यातला म्हणून कुणाचं नाव होतं? वाल्मिक कराडांचं होतं. मग धनंजय मुंडेंना एक न्याय, कारण ते त्या जिल्ह्यातले, ते त्यांच्या जातीचे आहेत म्हणून. मग ह्या लोकांना काय न्याय लावायचा का नाही लावायचा? त्यांना कुठलं कलम लावायचं का नाही लावायचं? का राष्ट्रवादीला चालतंय तोपर्यंत चालवायचं आणि ज्या दिवशी यांना काय बोलणार का नाही जरांगे? आता मराठा क्रांती मोर्चा देखील आक्रमक झालेला आहे. त्यांनी देखील 5-6 तारखेनंतर बैठका घ्यायला सुरू करणार आहेत. ती मुंडेंवरती 302 लागू करावं किंवा त्यांची नार्को टेस्ट करावी अशी मागणी आता त्यांनी केलेली आहे. नार्को टेस्ट करावी, 302 ला इव्हिडन्स असेल, इन्व्हॉल्वमेंट कोणाची असेल तर कुणालाही सोडू नये असं म्हणणारा मी कार्यकर्ता आहे. पण इव्हिडन्स नसेल आणि जर तुम्ही टार्गेट करत असाल तर ते चुकीचं आहे असं म्हणणारा मी कार्यकर्ता. टार्गेट करते असं तुम्हाला प्रश्नच नाही. टार्गेट होतच ते, असं मी मानतोयच. कारण तुमचं FIR मध्ये नावच नाही. मग FIR कोणी बनवलंय? मुंडेंनी बनवला का? FIR काय दुसऱ्या माणसाने कोणी बनवला? प्रशासनानंच FIR बनवलेला आहे, पोलीस विभागानंच FIR बनवलेला आहे. तो न्याय व्यवस्थेत समोर जाणार आहे. त्यामुळे FIR मध्ये नाव नसेल तर तुम्ही अटक करा, कशी पोलीस अटक करतील? ही टेक्निकल बाब आहेच ना. जालन्यात देखील अशाच पद्धतीनं घटना घडलेली, परंतु कुठलेही नेते तिथे भेटायला गेलेले दिसत नाही. जसं या पद्धतीनं संतोष देशमुख हत्याकांडात जसं उचललं प्रकरण, तसं ते अजून उचललेलं जात नाही. कुठेतरी राजकारण होतंय असं वाटतंय? राजकारण होतंय, कारण या महाराष्ट्रामधले शरद पवार, सुप्रिया सुळे, सुरेश धस, अजून कोण लोक असतील ते, मनोज जरांगे, त्यांचं अभिनंदन यासाठी की त्यांनी संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना ते शिक्षेपर्यंत घेऊन गेले. ओके, अभिनंदन यांचं, कारण ते त्यांनी स्वजातीचं त्यांनी प्रकरण हाताशी घेतलं. पण
विक्रम गायकवाड असेल, जो सुप्रिया सुळेंच्या मतदारसंघामधला आहे, नवबौद्ध तरुण आहे, ज्याच्या गुप्तांगावरती 22 वार करून त्याला संपवलंय, जो युपीएससीची मेन्स परीक्षा देणार होता, ज्यांनी फक्त लव्ह मॅरेज मराठा समाजातल्या तरुणीशी, PSI असणाऱ्या तरुणीशी लग्न केलं आणि त्याचं त्या मॅरेज ब्युरोनं पत्र पाठवलं आणि पत्र घरी आलं म्हणून त्या मुलाची हत्या केली. तिथं कोण पुढे आलं नाही, तिथं मीडिया पुढे आली नाही, ते प्रकरण दबलंय. लातूर मधल्या माऊली सोट धनगर समाजाच्या तरुणाची हत्या केली गेली, सर सोडून बाकी सगळं भोगा केलेलं होतं. त्या मुलाची हत्या झाली, तिथं कोणीही पुढे आलं नाही, मीडिया पुढे आला नाही, शरद पवार पुढे आले नाहीत, सुप्रिया सुळे पुढे आले नाहीत, किंवा अंजलीताई दमानी या पुढे आल्या नाहीत. आणि आता कालचं प्रकरण जालना जिल्ह्यातलं भोकरदन तालुक्यातलं अनवा गावातलं प्रकरण स्टार्ट टू आजपर्यंत 2 दिवस मी तिथं गेलो, तिथं गुन्हा दाखल करायला लावला, त्याच्या आईवडिलांना भेटलो, त्या गावात भेट दिली, परत त्या हॉस्पिटलमध्ये जाऊन भेट दिली. आणि हे प्रकरण ज्यावेळी आता पुढे आलंय तर त्याच्या बाजूने कोणी बोलायला तयार नाहीत. माझे हात जोडून कळकळीची विनंती आहे, दमानी या ताई तुम्ही बोला आणि त्या कैलास बोराडेच्या खुन्यांना फाशीपर्यंत घेऊन चला, मी तुमच्या बरोबर आहे. मग संतोष देशमुखचं प्रकरण असो किंवा कैलास बोराडेचं प्रकरण असो की विक्रम गायकवाडचं प्रकरण असो की माऊली सोटचं प्रकरण असो, एका प्रकरणावर आवाज जर उठवत असाल तर मग तुम्ही सिलेक्टेड प्रोग्राम करता असा मी आरोप करतोय तुमच्यावर. कुठेतरी जातीवाद होतोय, प्रश्नच नाही. शरद पवारांना, सुप्रिया सुळेंना बीडमध्ये जायला वेळ भेटतो, पण भोर तालुक्यातल्या नवबौद्ध तरुणाची हत्या झाली, तिथं जायला मात्र वेळ भेटत नाही. नाही जातीवाद करत, उत्तर द्यावं त्यांनी पुढे येऊन. हे प्रकरण आजचं नाहीये, मला कळलंच नाही, मला माहितीच नाही. विक्रम गायकवाड या नवबौद्ध तरुणाच्या घरी सुप्रिया सुळे गेल्या का? गेल्या नसतील तर का गेल्या नाही? किंवा लातूर जिल्ह्यातल्या माऊली सोट या धनगर समाजाच्या तरुणाची हत्या, तिचे फोटो, त्याचे गुन्हेगार, तिकडं कोणीही गेलेलं नाही. मी आरोप केले, तिथंही मग तो पवार नावाचा, अभिमन्यू पवार नावाचा आमदार, त्या आरोपीचे फोटो आहेत त्याच्याबरोबर. जरांगे जर असा आरोप करत असेल तर त्यालाही त्या गुन्ह्यामध्ये त्या अभिमन्यू पवारलाही खेचलं पाहिजे. आता असं मी म्हणायचं का? मग आता हे मुंडेवरती गुन्हा दाखल अशी मागणी तुम्ही करत नाही? इव्हिडन्स असेल तर मी कोण? इव्हिडन्स असेल तर त्यांची अटक टाळा म्हणणारा मी कोण? इव्हिडन्स नसेल तर त्यांना अटक करा म्हणणारा मी कोण? आपले मारेकरी सगळे त्यांचे समर्थकच आहेत ना. अहो समर्थक कोण? भरपूर कोणाचे समर्थक आहेत. मग आता तो नवनाथ दौड गुबाटा गटाचा तालुका प्रमुख आहे. मग त्याच्या मनोज जरांगेवर फोटो आहेत, मनोज जरांगेंना पण घ्या या चौकशीच्या पेऱ्या. परंतु पंकजा मुंडेने भर भाषणात सांगितलं होतं की कराडच्या शब्दाशिवाय यांचं पान हलत नाही मुंडे. बघा राजकारण असतं. अरे त्या कराडच्या याच्याशिवाय मग पवारांचा तो मेन महत्वाचा कार्यकर्ता आहे ना, तो राष्ट्रवादीचा. जयंत पाटलांनी त्याच्यावर भाषण केलंय कराडवरती. मग पंकजाताईचं काय वाक्य घेऊन बसलाय तुम्ही? जयंत पाटलांनी त्याच्यावरती भाषण केलेलं आहे वाल्मिक कराडावरती. मग कसा न्याय लावणार तुम्ही? त्यामुळं आरोपीच्या ठिकाणी, आरोपीचं कुणीही समर्थन करू शकणार नाही. आरोपीनं जर एखादं कृत्य केलं असेल तर आरोपीला शिक्षा झाली पाहिजे. पण महाराष्ट्रातल्या सगळ्या नेत्यांना, बाळासाहेब आंबेडकरांनी काल वक्तव्य केलं की ओबीसीचे नेते त्या जालन्यामध्ये जात नाहीत किंवा जाणार नाहीत. ज्या पद्धतीनं सुरेश धस देशमुखांना न्याय देण्यासाठी गेले, ज्या पद्धतीनं सोळंकी पासून ते शरद पवारांपर्यंत अनेक आमदार, अनेक लोक, ज्या पद्धतीनं त्यांनी त्यांच्या समाजाच्या माणसाच्या आरोपीला शिक्षेपर्यंत घेण्यास त्यांनी काम केलं, त्याच पद्धतीनं ओबीसीच्या लोकांनी, दलित समाजातल्या नेत्यांनी पुढे आलं पाहिजे. मग तो कैलास बोराडे असेल, विक्रम गायकवाड असेल किंवा माऊली सोट असेल किंवा गिरी गोसावी समाजाच्या 2 मुली असतील, ही प्रकरणं परत पुढे आली पाहिजेत. जो न्याय संतोष देशमुखांना मिळाला तो न्याय या प्रकरणात मिळाला पाहिजे असं माझं मत आहे. धनंजय मुंडेंचा आता राजीनामा झालेला आहे. छगन भुजबळ देखील नाराज होते. कुठेतरी त्यांना पुन्हा मंत्रिपद मिळू शकतं? मला वाटतं ही रिप्लेसमेंट आणि हे भुजबळ साहेब, हे वातावरण, मी एक कार्यकर्ता म्हणून या गोष्टीकडे पाहत असताना भुजबळ साहेबांना ही गोष्ट आवडणार नाही. आणि धनंजय मुंडेंची रिप्लेसमेंट म्हणून भुजबळांना देणं हा म्हणजे ओबीसीकडे पाहण्याचा दृष्टिकोन इथल्या राज्यकर्त्यांचा दिसून येतो. कॅमेरामन जगदीश सर, रवी लवेकर, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.